Hello, good morning everyone. Welcome to Amar Scientific Solutions. I am Professor Amar Patil. Welcome to my YouTube channel. तर आज आपण कॉन्सेप्ट बघणार आहे फार्माकोइपिडेमोलॉजी. सो व्हॉट इज फार्माकोइपिडेमोलॉजी? फार्माकॉन मीन्स ड्रग, एपी मीन्स अमंग, डेमॉस मीन्स पॉप्युलेशन and logos means study. To study the effect of drugs on human population, that is large populations. सो याचा ॲक्च्युली क्लिनिकल प्रॅक्टिसेसमध्ये काय यूज आहे? सो ॲप्लिकेशन आहे की रॅशनल यूज ऑफ ड्रग्स, म्हणजे मार्केटमध्ये जे काही औषधं लॉन्च केली जातात त्यांचा रॅशनल यूज होणं गरजेचं आहे. आता हा रॅशनल यूज होण्यासाठी याचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो? सो फार्माकोइपिडेमोलॉजी ही अशी एक ब्रांच आहे की याच्यामध्ये दोन डिसिप्लिनचा काय केला जातो, संयोग घडवून आणला जातो. एक आहे पहिली फार्माकोलॉजी आणि दुसरा आहे इपिडेमोलॉजी. जर आपण फार्माकोलॉजीबद्दल बोललो तर इट इज अ सायन्स ऑफ ड्रग, आणि इपिडेमोलॉजीबद्दल बघितलं तर इट इज नथिंग बट स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. सो या ब्रांचचा आपण जर संयोग घडवून आणला तर स्टडी ऑफ ड्रग्स इन ह्युमन पॉप्युलेशन. आता स्टडी ऑफ ड्रग्स इन ह्युमन पॉप्युलेशन्स आपण केव्हा स्टडी करू शकतो? तर पहिला आहे ज्यावेळी नोवेल ड्रग असेल, न्यू ड्रग असेल, तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये या फार्माकोइपिडेमोलॉजी ब्रांचचा वापर आपण करून वेगवेगळ्या मेथड्सद्वारे आपण ड्रगचा ह्युमन्समध्ये इफेक्ट चेक करू शकतो. जसं की आपल्याकडं ऑब्झर्वेशनल स्टडीज होतात, त्याला आपण कोहॉर्ट स्टडीज म्हणतो, केस कंट्रोल स्टडीज म्हणतो, क्रॉस सेक्शनल स्टडीज म्हणतो, आणि दुसरे होतात एक्सपेरिमेंटल स्टडीज, दॅट इज क्लिनिकल ट्रायल्स. आणि ॲक्च्युअल क्लिनिकल सेटिंग्समध्ये म्हणजे ड्रग लॉन्च इन टू द मार्केट फेज 4 मध्ये असेल अँड ड्रग सस्टेनेबली इन द मार्केट. सो अशा पद्धतीनं लार्ज पॉप्युलेशनवर सुद्धा ज्यावेळी ड्रग्ज ॲक्ट होत असतो त्या ड्रग आणि ड्रग प्रॉडक्टचे असोसिएटेड बेनिफिट्स असतात, काही रिस्क असतात. सो यांचा जो काही क्युम्युलेटिव्ह स्टडीज जो काय करण्यासाठी एक ब्रांच आहे, ती ब्रांच म्हणजे काय, फार्माकोइपिडेमोलॉजी. आणि या ब्रांचचा जर खूप चांगल्या पद्धतीने जर अभ्यास नेहमी सुरू राहिला तर लोकांना सेफ आणि इफेक्टिव्ह मेडिसिन्स मिळतील. त्याचा आणखीन एक बेनिफिट्स फिजिशियन्स लोकांना होईल की रॅशनल ड्रग्स कोणते आहेत आणि याच्यामधून त्यांना क्लिनिकल सेटिंग्समध्ये प्रिस्क्रायबिंगसाठी एक चांगली ड्रग लायब्ररी उपलब्ध होऊ शकते. त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल कंपन्यांना काय बेनिफिट आहे, तर फार्मास्युटिकल कंपन्यांना बेनिफिट्स हा राहील की त्यांना त्या ड्रगविषयीची असोसिएटेड कुठल्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत किंवा ड्रगच्या मार्केट कंप्लेंट्स काय आहेत याची माहिती उपलब्ध होत राहील. गव्हर्नमेंट किंवा रेग्युलेटरी आपण त्यांना म्हणतो, त्यांना काय माहिती उपलब्ध होईल, तर हा ड्रग मार्केटमध्ये सेफली काम करतोय का नाही, इफेक्टिव्हली आहे का नाही, की त्याच्यामुळे काही ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स हार्मफुल मार्केटमध्ये जनरेट होत असेल तर त्या ड्रगविषयी काही सूचना आपण पॉप्युलेशनला देऊ शकतो का. मोर इन्फॉर्मेशनसाठी जनरल फार्माकोलॉजी कोर्स जॉईन करा. थँक्यू.